चालेल. हा हा, एकच सांगतो मी आणि मग उन्नती ते कंटिन्यू करतील की संस्कृत मध्ये भूतकाळाचे म्हणजे भूतकाळ व्यक्त करण्याचे तीन चार प्रकार आहेत. क्रियापदाची तीन चार प्रकारांनी रूप होतात. पण आपला जो अभ्यासक्रम हा जो आहे प्रारंभचा, तर याच्यामध्ये आपण त्यापैकी जो सगळ्यात सोपा प्रकार आहे धातू साधित, त्याचा वापर करून आपण वाक्य भूतकाळाची कशी बनवायची ते शिकत आहोत. अजून पण आहेत प्रकार. हा, त्यामुळे आणि त्यात अजून तुमचे भूतकाळ कसं करायचं त्याचे कन्सेप्ट पुढे पुढे क्लिअर होतील. पण या अभ्यासक्रमात प्रारंभच्या आपण धातू साधिताद्वारे भूतकाळची वाक्य बनवणे, हा, आणि त्यात आपण पक्के करणार आहोत स्वतःला. मग नंतर मग पुढच्या परीक्षेमध्ये अजून एक वेगळा भूतकाळ येईल वेगळ्या प्रकारचा, तो आपण तेव्हा बघू. हं? त्यामुळे हा सध्या तुम्ही नीट शिकून घ्या. आणि कोणीतरी जसं म्हटलं होतं की पूर्ण कळलं नाही, पूर्ण कळणारही नाही. हा, पण सध्या जेवढं शिकवलं जाईल तेवढं तुम्ही आत्मसात करा. हा, कारण हा भूतकाळाचा अभ्यास आहे. हा अजून म्हणजे प्रवेश परीक्षेपर्यंत आणि पुढेही परिचय परीक्षेपर्यंत अजून एक पुढचा प्रकार आहे, तो त्याच्या पुढच्या परीक्षेत येईल. हा, पण ते काय एकदम जर सगळं शिकवायला गेलं ना, तर खूप कन्फ्युजन होईल. म्हणून ते अभ्यासक्रम असा त्यांनी केलेला आहे की स्टेप बाय स्टेप शिकवलेला आहे. ठीक आहे. ओके. काही शंका नाही ना याच्यावरती, मी सांगितलेल्यावरती. त्यामुळे उन्नती त्यांना देतो, हँड ओव्हर करतो. हा, ओके, ठीक आहे, थँक्यू ठीक आहे, सर. चला. हा, नमस्कार. जय गुरु. हा, हा. मी उन्नती बोलते. मी सगळ्यांना म्यूट करते आधी. आता आपण पुन्हा थोडस अजून आ- एकदम आतमध्ये जाऊन विचार करायचा आहे. आता ही चार वाक्य आपली आधी झाली होती, पण मी पुन्हा घेते. आता ह्याच्यात कृष्ण बगीचात गेला. आपल्याला जसं सरांनी आधी सांगितलंय, वाक्यांचे दोन प्रकार असतात. एक असतो अकर्मक आणि दुसरा असतो सकर्मक. जेव्हा कर्ता आणि कर्म त्या वाक्यात असतं तेव्हा त्याला सकर्मक म्हणतात, आणि कर्ता आणि कर्म नसतं तेव्हा त्याला अकर्मक म्हणतात. आता हे बघा, कृष्ण बगीचात गेला. क्रिया काय आहे? गेला. आता त्याला मी प्रश्न विचारते, कोण गेला? कृष्ण गेला. मला उत्तर मिळालं, तो कृष्ण झाला कर्ता. काय गेला? काय नाही गेला. म्हणजे काय गेला या प्रश्नाला उत्तर नाहीये, म्हणून हे वाक्य अकर्मक झालेलं आहे. जेव्हा वाक्य अकर्मक असतं तेव्हा कर्ता हा प्रथमेच जातो आणि त्या कर्त्यानुसार त्याचं भूतकालाचं क्रियापद होतं. कृष्ण देवह सारखं प्रथमा एक वचन मध्ये गेलं. बगीचात म्हणजे ते सप्तमी झाली त्याची. आणि गेला म्हणजे देवह सारखं गतह झालं. आता ह्याच्यात इंग्लिश वाक्य बघा किंवा हिंदी वाक्य बघा, ते वेंट झालंय, त्याच्यामुळे तो भूतकाळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रारंभामध्ये केव्हाही भूतकाळ असला तर ते सकर्मक आहे का अकर्मक आहे करायचं. जर ते अकर्मक असेल तर त्याचा कर्ता नेहमी प्रथमेच जातो. पुढचं उदाहरण देते. हे चारही वाक्य आपण अशी करूया आणि मग प्रश्नांची उत्तरं घेऊया. राधा ही तेथे गेली. कोण गेली? राधा गेली. काय गेली? काही उत्तर नाहीये, म्हणून हे अकर्मक वाक्य झालं. जेव्हा ते अकर्मक वाक्य झालं त्याचा कर्ता प्रथमेत गेला. तो माला सारखा आहे, राधा राधा. आणि त्याचा जे क्रियापद आहे ते कर्मणी धातुसाधित विशेषण झालं, ते पण प्रथमेतच गेलं. आणि ते मालासारखं म्हणजे राधा माला तसं गता झालं. इथे पण राधा ऑल्सो वेंट देअर. तिसरं वाक्य, त्याच्याकडून पाणी प्याले गेले. कोण गेले? काय गेले? असं आहे ते. कोण गेले काय गेले त्याचं असं काही उत्तर नाही आहेत, त्याच्यामुळे त्याच्याकडून इज तेन. पाणी जलम, आणि ते क्रियापदाप्रमाणे चालणार. तेन जलन पिदम. कोण गेले जनरली की म्हणजे ते पाणी प्याले गेले असं झालं, ते पाणी प्याले गेले. त्याच्यामुळे त्याच्यात ते सकर्मक वाक्य झालं. त्याच्यामुळे त्याचा जो कर्ता आहे ना तो तृतीयेत गेला, म्हणजे कार्य
पाणी प्यायला गेल्याचं कार्य कोणावर झालं, त्याच्यावर झालं. म्हणून ते सहची तृतीया झाली तेन. आणि त्याने काय केलं, काय प्यायलं, त्याने पाणी प्यायलं, म्हणून पाणी हा कर्म झालं. म्हणून ह्याच्यावर ते जलम कर्म प्रथमेत जातं आणि कर्ता तृतीयेत जातो. हे बघा, वरच्या वाक्यात अकर्मक मध्ये कर्ता प्रथमेत गेलाय, सकर्मक मध्ये तो तृतीयेत गेलाय. आता काल मला म्हणजे शुक्रवारी प्रश्न विचारला गेला, ही ड्रँक वॉटर देअर आहे, तर हिच सह का नाही? हे ड्रँक आहे की नाही, भूतकाळ आहे. प्रारंभामध्ये भूतकाळाची वाक्य काहीही असो, ती तुम्हाला कर्मणी धातू साधिता प्रमाणेच करायची आहेत. ह्याच्यामुळे जेव्हा तुमचं सकर्मक क्रियापद असेल, तेव्हा तुमचा कर्ता तृतीयेत जातो, कर्म प्रथमेत जातं. आणि अकर्मक असेल, म्हणजे जिथे फक्त कर्ताच असतो, तेव्हा तो प्रथमेत जातो. चौथं वाक्य बघू खूप अजून उदाहरणांसाठी. हं? एक एक विचारू का मध्ये? मॅडम एक हा वर्षा याच्यामध्ये हं. ही ड्रँकच्या ऐवजी पॅसिव्ह वॉइस नाही होणार का, की वॉटर वॉज ड्रिंकन बाय हिम, ड्रंक बाय हिम? ही तर वाक्य हे मराठीमध्ये आकाशी कलरची आहेत ना, ती दिलेलीच आहे, ते पुस्तकात दिलेलीच आहे, त्याचं अच्छा, फक्त आपण. पुस्तकात तसंच आहे. ओके. पण म्हणजे हे जसं हे तिसरं वाक्य सकर्मक झालं ना? हम्म. जेव्हा तुम्हाला कोण आणि कायची उत्तरं मिळतात, हा तेव्हा सकर्मक असतं. जेव्हा हा, म्हणजे हे सकर्मक, सकर्मक. हा. तेव्हा कर्ता तृतीयेत जातो, कर्म प्रथमेच. अकर्मक असतं मॅम ते पीतम का आहे? जलम, कारण ते कर्म आहे ना त्याला. आपण काय करतोय, कर्मणी धातू साधित करतोय की नाही? ओ, हा. कर्माप्रमाणे हा, आणि कर्माप्रमाणे. आहे का? जलम नपुसकलिंगी शब्द आहे म्हणून ते जल ठीक आहे. आहे, ते वनम किंवा फलम प्रमाणे जाणार. हा कर्मणीच करतो. जेव्हा हा. करता जेव्हा नाही, कर्म जेव्हा नाहीच आहे, तेव्हा काय करायचं बाबा, मग तेव्हा कर्त्याप्रमाणे चालेल. पण कर्म जर अच्छा. आहे तर कर्माला प्राधान्य दिलं जातं. आणि कर्म प्रथम. बर बर. कळलं? हो. आता हे बघा, नंतर त्याने अध्यारूत आहे, नंतर एक पत्र लिहिले. पत्र कोणी लिहिले? त्याने. त्याने लिहिले, ते अध्यारूत आहे. आणि लिहिण्याची क्रिया कशावर झाली? पत्रावर झाली. हे ह्याच्यात दोन्ही कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे. हा, आता कर्म आहे ना, मग त्याच्यानुसार तुमचं धातू साधित चालणार, म्हणून ते लिखितम झालं. आणि कर्ता जो आहे तो तृतीयेत गेला, म्हणून तेन झालं. आता इथे इंग्लिशमध्ये त्याने ही असलं तरी भूतकाळ आहे, त्याच्यामुळे ते कर्मणी धातू साधितच करायचं आहे. कोणीतरी क्वेश्चन विचारला होता का? आता हात वर केला होता का? हो, ते म्हणजे त्या चार्ट मध्ये असलेलं एकवचन झालं ते, बरोबर ना, प्रथमामधलं? आता ना, हो, म्हणजे ह्याच्यात ना कर्मणी धातू साधित भूतकाळची जी वाक्य आहेत, त्याच्यात तुमची सगळी जी क्रियापद आहेत ना, ती प्रथमेतच. हा, प्रथमेत एकवचन मध्ये. एकवचन किंवा बहुवचन, कसं आता अनेक पत्र असते तर ते बहुवचन झालं असतं त्याचं. हो, पण या दोन्ही केसमध्ये ते हा, एकवचन झालं. एकवचनच आहेत मोस्टली. 99% हे एकवचनात आहेत. देवः, माला आणि फलम. ओके. बरं, म्हणजे याच्यात आता भूतकाळ आहे म्हणून हे असं हो होतंय. हो, आता उद्या भविष्यकाळ येईल तेव्हा आणखीन वेगळा नियम होतील असणार कदाचित. भविष्य काळाची वेगळी आहेत. आता म्हणजे तुम्हाला या पूर्ण अरे बापरे. प्रारंभामध्ये भूतकाळ हा कर्मणी धातू साधितच आहे. ओके. हे अवघड वाटतंय सगळं लक्षात अवघडचं ठेवण्यासह. नाहीये, ते सवयीने होऊन जाईल. अवघडचं नाहीये, रूल एकदम सोपा आहे. उलट हे ना, भूतकाळाची खूपच छान वाक्य. तुम्हाला देव माला, म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, देव माला आणि फलम, अजून काहीच नाही लक्षात ठेवायचंय. नाही, बरोबर, पण हे लक्षात ठेवता ठेवता मागे शिकलेलं विसरलो नाही पाहिजे, तेवढंच पाहिजे, आणि काही नाही. मागे शिकलेलं तुमच्या लक्षात आहे म्हणून तुम्हाला हे येत आहे, नाही तर हेही आलं नसतं, असं आहे ते. हो, हा बरोबर, हा असंच असं. हा. ठीक आहे, राधे. थँक्यू. ओके, सॉरी हा. जायचं का पुढे? हो हो हो. राधे हो हो हो. ते पत्र लिहिले. आता ह्याला कोण आणि काय विचारा. हा, सॉरी, राधेने ते पत्र पाहिले. कोणी पाहिले? राधेने पाहिले. काय पाहिले? पत्र पाहिले. आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली, म्हणजे हे वाक्य झालं सकर्मक.
सकर्मक वाक्यात कर्ता म्हणजे कोणचं उत्तर आहे तर तृतीयत आहे, म्हणून राधेनेच तृतीया झालं, राधया. सध्या हेच लक्षात ठेवा की ते तृतीय आहे, राधया. मालया सारखं होतं ते आकारांत. आणि कर्म प्रथमेच जातं म्हणून ते पत्र म्हणजे पत्राचं विशेषण ते आहे. म्हणून ते ते पत्र, पत्रम झालं ते नपुसकलिंग. आणि कर्म ह्या वाक्यात आहे, हे सकर्मक वाक्य आहे म्हणून ते क्रियापद कर्मणी धातू साधित सारखं कर्माप्रमाणे चालतं म्हणून ते दृष्टम झालं. या पाचही वाक्यात काही आहे का शंका? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. पुढे पण आहे. अं, माझ्या मते आपण हे वाक्य केलं तर मी पुन्हा एकदा सांगते ह्याच्याबद्दल. तिने हो जल हे केलं तर ते वाचले. कोणी वाचले? तिने वाचले. काय वाचले? तिने वाच हा, काय वाचले? ते वाचलं म्हणजे जे ते काही ते जे ते काही ते आहे पत्र ते तिने वाचलं. म्हणून तिने तृतीयेत गेला, कर्ता तृतीयेत गेला, तिनेच तया झालं. ते वाचले म्हणून ते तत्शीघ्रम एव असं झालं ते. आणि पठितम झालं ते कर्माप्रमाणे झालं. वृक्षावरून एक फूल पडले. राजश्री. हे झालं नव्हतं. हा, राजश्री मी कोणाला सांगितलं होतं का हे गेल्या वेळेला, का राजश्री ताई आहेत का? दिलीप चौरसकर. हा हा हा, मी करतो त्यावेळेला ते. हा बोला. एकम पुष्पम वृक्षात पतितम असं होईल का? पुन्हा बोला एकदा. एकम पुष्पम वृक्षात पतितम किंवा करेक्ट, वृक्षात एकम पुष्पम करेक्ट. तेव्हा वृक्षात एकम पुष्पम पतितम. आता ह्याला कोण पडले? फूल फूल पडले. पडले हा, सकर्मक स- कोण पडले? फूल पडले. पण काय काय पडले? फूल पडले. असं काही त्याला असं वेगळं नाहीये. त्याच्यामुळे ते वृक्षात एकम पुष्पम पतितम सगळं बघा एकच वचनात झालेलं आहे. ठीक आहे, पुढचं. नाही वृक्षात हे वृक्षावरून हे झालं. वृक्षात. वृक्षात हा म्हणजे ते आहे ना, ही पंचमी एकवचन आहे. देवा. पंचमी एक वचन हा म्हणजे ते कसं आहे, ते पंचमीचं कसं आहे, तुम्ही दिलंय म्हणजे ते वृक्षाने दिलंय किंवा वृक्षापासून ते वेगळं झालंय ना, हा म्हणून ती पंचमी झाली, अपादानकारक झालं. हा म्हणून ते वृक्षात एकम. माझं चुकलं मगाशी बोलायला. मी ते वृक्षात नाही, मी एकम पुष्पम पतितम असं म्हणायला हवं होतं. हा वृक्षात ही हा पंचमी एकवचन झालं. थँक्यू. हा, करेक्ट. हा आणि हे मग सकर्मकच झालं ना वाक्य. सकर्मक. सकर्मक मध्ये अ कर्ता आणि कर्म दोन्ही असतं. ह्याच्यात आहे का हा ते? मग वृक्ष हा करता का नाही? नाही, म्हणजे पडण्याची क्रिया कोणावर झाली? फुलावर झाली. फुलावर झाली पण हा काय झाली क्रिया, काय झाली ते नाहीये ना. अच्छा मग हे अकर्मकच झालं. अकर्मक आहे. ओके हा, चला पुढे जायचं. गोपाल सुद्धा तेथे गेला. सुजया देशकुलकर्णी आहेत. रोहित देश आहे. आहे का? सुजय सांगाल, ट्राय कराल का? हम्म. नाही सांगता येते मला. साधं सांगा, सकर्मक अकर्मक नका. तुम्हाला जेवढं येतं तेवढं सांगा, काही फरक अं, पडला तरी चालतं. कोण गेला? गोपाल म्हणजे हे अकर्मक असेल, सकर्मक नाहीये. बरोबर. मग अकर्मक असतं तेव्हा तुमचा कर्ता प्रथमेच जातो. हो म्हणजे गोपालम. गोपाल हा ना पुल्लिंग झाला, तो देवह प्रमाणे चालणार, कारण त्यामुळे तो गोपाल हा तो गोपाल आहे. गोपाल हा गोपाल गोपाल हा हा. तत्र गोपाल हम्म. तत्र हम्म. गच्छति. नाही अपि आपण एक मिनिट, एक मिनिट, अपी कोण बोलू नका, एक मिनिट. आपण हे ना हा, कर्मणी धातू साधित करतोय म्हणजे भूतकाळ करतोय. हो हा, ही हा जी क्रिया आहे ना ती सुद्धा हा देवह सारखी होणार. मग गेला तर काय होणार बरं? गच्छम.
नाही, छ नाहीच येणार. गतः गतः. करेक्ट. हे बघ. गतः. हा. बर. आता सुद्धाच गोपालः. अपी केलेलं आहे. गोपाल हम्म. अपि तत्र गतः. तत्र गतः. हो. ता नाही बोल, इथे अकारांत नाहीये, तह. आलं. हो, आलं लक्षात. आलं लक्षात? एक बोलू का? हो, इथे गोपाल ऑल्सो वेंट म्हणायला पाहिजे होतं. हो, मी चेंज करते ते. गोपाल गेला. Thank you. कोण गेला? गोपाल गेला. काय गेला? काही नाही गेला. त्याच्यामुळे हे अकर्मक झालं. अकर्मक झाल्यामुळे त्याचा कर्ता हा प्रथमेत गेला. प्रथमेत तो गोपाळ आहे, पुल्लिंग म्हणजे देवह प्रमाणे झालं, म्हणून तो गोपालह झाला. आणि ते जे क्रियापद आहे तेही देवह प्रमाणे चालणार, म्हणजे ते गतह झालं. पुढचं वाक्य रोहित देशपांडे आहेत का? किंवा निर्मला देशपांडे? ओके. संजीविनी मी सांगू? संजीवनी डोईजडे आहेत का? त्यांना नसतील तर तुम्ही सांगा. ठीक आहे, अचला ताई तुम्ही सांगा. अचलाच ना आता बोलल्या? हा. हो हो हो. त्याने तेथे भोजन केले. काय केले? भोजन केले. सकर्मक ते. कोणे केले? त्याने केले. मग जेव्हा हा कोणी केले? त्याने केले. काय केले? भोजन हा. केले. सकर्मक. भोजन सकर्मक. सकर्मक. करतात. हा सकर्मक करतात. तृतीयेत जातो. प्रथमे. हा आता करा बरं. हा. तेन करेक्ट. तत्र करेक्ट. भोजनम हा कृतः. हा. आता हे कसं आहे ना, भोजनम कृतः वगैरे आहे, पण आता इथे म्हणजे ह्या वाक्यांमध्ये हा आपलं हे शेवटचं वाक्य दिसलं. भुक्तः हा शब्द आहे, हा. म्हणजे खाल्ले. हो जेवला. जेवलं. अरे वा वा. हा. भोजन केले. भुक्तः. हा, म्हणजे भोजनम कृतःच्या ऐवजी आता एकच क्रिया शब्द आहे तो धातुसाधित. भुक्तः. हा. कळलं? भुक्तः. ओके. म्हणून तो थँक्यू मॅम. तुम्ही इथे तो भुक्तः वापरायचा. कळलेलं आहे का हा. तुम्हाला? ओके. कळलं. हा, म्हणजे ते नाही, इथे भोजनम भुक्तम असं म्हणायला पाहिजे ना, नाही. कर्माप्रमाणे. भोजन करणे या क्रियेलाच तो शब्द आहे, जेवणे. अच्छा, बर बर. हा, बर बर. जेवणे या क्रियेलाच भुक्तः असं बोललं गेलंय. बर म्हणजे हम्म. आता शुभांगी घाणेकर आहेत का? हो, आहे आहे. हा, ह्याच करू शकता का तुम्ही? त्याच्यानंतर थंड पाणी प्यायले. काय प्यायले? पाणी प्यायले. त्यानंतर पश्चात घ्यायचं का मला? पश्चात. करेक्ट. पश्चात तेन करेक्ट. थंड थंड नाही, तुम्ही ट्राय करा. कोणी बोलू नका प्लीज. हा, तुम्ही करा. काय म्हणता आपण? थंड काय म्हणतात? कोल्ड ड्रिंक्सला आपण काय म्हणतो? शीतम. शीतम किंवा पश्चात शीतलम. शीतम. शीतलम. बरोबर आहे का? शीतम. शीतलम. शीतल. करेक्ट. पश्चात तेन शीतलम प्यायले. पाणीला काय म्हणणार? पाणी हा कोण आहे? कर्म आहे. कर्म कर्म आहे. पाणी कर्म आहे. प्रथम येत गेलं ते. प्रथम. हो, म्हणजे तृतीयामध्ये यावेल का? ते पाणी. सकर्मक असल्यामुळे कोणी? सकर्म. ते पाणी. अच्छा, सकर्म. मग ते पाणी म्हणतो. ते पाणी म्हणजे नपुंसकलिंग झालं. हा, पेयम. पाणीला जलम म्हणतात. पेयम जल. पश्चात तेन शीतलम जलम तेन तेन
पिबः का पिबः नाही हा पीतम पीतम आहे ना हे त्या कर्मा सकर्मक आहे ना, म्हणून कर्मणी धातू साधित आहे ना, म्हणजे कर्माप्रमाणे जाणार. कर्म काय आहे, नपुसकलिंग आहे की नाही, मग हे पण आणि हो पीतम होणार. कलाप पीतम पीतः पीतम पीत पश्चात तेन शीतलं जलम पीतम. हा फलम सारखं पीतम. या 10 वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का? काही असेल तर सांगा, नाही तर आपण मग पुढे जाऊ. ठीक, आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला उलट करायचंय, संस्कृतचं तुम्हाला अनुवाद करायचा आहे. आता गुणाजी मोरेश्वर गुणाजी आहेत का? हो आहे. हा करू शकाल? जले जले पत्रम पतितम. हम्म, पत्र पाण्यात पडले. करेक्ट. पत्र पाण्यात किंवा पाण्यात पत्र पडले. कारण जले ही कुठली विभक्ती झाली? जले, आता हेच प्रॉब्लेम आहे, हेच मला त्या जागा चार्ट आहे मध्ये की नाही? बसवता येत नाही. जागा आहे की नाही? एकार असेल ना तर हा, सप्तमी वचन धरून चालायचं. उदा सप्तमी सप्तमी. हो 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 हो, बरोबर बरोबर बरोबर. एकार आहे ना तो. जले जले, जागा आहे म्हणजे बरोबर बरोबर, सप्तमी झालं. उद्याने, गृहे, एकार असेल किती हो हो सप्तमी एकवचन. हो, बरोबर बरोबर. पुढचं वाक्य अनघा जेजूरकर आहेत का? हो हो. हा, अंगणे बालकः पतितः. अंगणात बालक पतितः पडला. आहे ताई. अनघा ताई, पतितः. पतितः म्हणजे अंगणात बालक किंवा मुलगा पडला. करेक्ट. अंगणे कुठली विभक्ती? नेमका मलाच आता प्रश्न सप्तमी सप्तमी. सॉरी हा अनघा ताई, तुम्ही अनम्यूट करून बोला. सप्तमी. हा, आता मला बालकः आणि पतितःचं काय आहे सांगाल का? काय तुम्हाला काय कळलं? बालक म्हणजे एक वचन झालं. पुल्लिंग एक अ, पुल्लिंग एक वचन. म्हणून ते देवगत पतित, पत धातू आहे ना तो पडणेला, म्हणून ते पतितः हो झालं. तिथं. ठीक आहे. हो. चला तिसरं वाक्य बघू आपण. श्यामल जोशी आहेत का? उषा किरण जोशी आहेत का? आहे आहे आहे. श्यामलताई, हा आहे श्यामलताई, बोला. हा सांगते. तेन दुग्धम पीतम. त्याने दूध प्याले. प्यायले, करेक्ट. आता हे एकदम बरोबर. कर्मणी धातू साधित सारखं झालेलं आहे, सकर्मक आहे ना. हो कोणी प्याले? हो. हे प्याले. काय त्याने प्याले? दूध प्याले. म्हणून दुग्धम कोणी, आणि पीतम. हा, म्हणून तो तृतीय ते दूध म्हणून पीतम. ते दूध म्हणून पीतम. हे कळलेलं आहे का सगळ्यांना? याची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे? काहीही शंका असेल मला एक शंका आहे, तेवढी विचारू का? बोला ना, बोला ना, नक्कीच. ते कोष्टक जे दिलंय ना, गतहा वगैरे, तर त्याचा अर्थ गेलेला वगैरे दिलेला आहे ल की नाही? लावायचं. गेला. हा, पण हा ल लावायचा. होऊ शकते ना, गेला पण होऊ शकतो. भूतकाळ अच्छा, आहे तो. म्हणजे ऍक्च्युली पीतम म्हणजे हे देवी ताई, पीतम म्हणजे हे झालं ना, भूतकाळच झाला ना, मग लागला. प्यायले, त्याने प्यायले. आता हो प्यायले प्यायले असं झालं ना. खूप आधीच हा हा टाकलेलं आहे ते दूध. प्यायले हम्म, हम्म. ल हो लावायचं. बरोबर. अच्छा, बरं. ल लावलाय. हो ओके. मग पडले सगळीकडे प्यालेला तिथं प्याला, वाचलेला तिथं वाचला, असं आहे का? वाचला नाही ना, वाचले आपण मराठीत वा- वाचले बोलतो ना. मी वर्तमान म्हणतो. हा, पूर्वी वाचले. वाचले. हा, तसं ना, खूप आधीची गोष्ट आहे ना, ओके भूतकाळ ओके. आहे ना तो. मग तुम्ही असं हो हो हो. ले बोलणार ना. ह्याच्यात सगळं ओके ओके लच असतं शेवटी. आणि ओके ओके, संस्कृत मध्ये आलं लक्ष. असतं. हा, मोरेश्वरजी बोला. हं. मला काय विचारायचं आहे, आता जे पीतमच्या ऐवजी पीबम आलं तर ते वर्तमान काळात आहे म्हणून पीबम येतं ना. आता पीतम म्हणजे भूतकाळ आहे म्हणून पीतम असं. हो, म्हणजे ते कर्मणी धातू साधित आहे ना, म्हणून आहे ते. हा, ते आणि वाक्य पीबम वाक्यच कबुदावीचं आहे म्हणून आलंय ते. संस्कृत भूत जेव्हा तुम्हाला असं दिसतं ना,
किंवा पीतः, पिता किंवा पीतम अशा जेव्हा क्रियापदाची रूपं दिसतात तेव्हा तुम्ही समजून जायचं की हे भूतकाळ कर्मणी धातूसाठी भूतकाळवाचक म्हणजे भूतकाळाचं आहे म्हणून. ऍक्च्युली भूत बरं. म्हणजे आपल्या क्रियापदाला म लागलं की ते भूतकाळ होतं असं आहे ना. नाही नाही, हे आता मग हम्म. पीतम पिबम पीतम पण हे नाही नाही शब्द नाही भूतकाळ फलम ना. सारखं झालेलं आहे. नाही 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 नाही. पीतम आहे पिबम ना, ते फलम सारखं झालंय म्हणून आहे ते. अच्छा, ओके ओके. हे बघा ना इथे, एक मिनिट आणि पुन्हा दाखवते तुम्हाला, एक मिनिट म्हणजे तुम्हाला पुन्हा कळेल. सॉरी, इथे बघितलं का, गतः पुल्लिंगी तह 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 देवः सारखं, स्त्रीलिंगी हा बरोबर, हो बरोबर. पिता पिता पठिता दृष्टा उक्त्वा माला सारखं, हा तो ता आणि नपुंसकलिंगी कथम फलम वनम सारखं, गतम पीतम आणि पठितम दृष्टम उक्तम हा बोधम, तसं आहे ते. हा हा बरोबर बरोबर. कळलं तुम्हाला? पितम. म्हणजे तुम्हाला हम्म. पीतम पण येईल वाक्यामध्ये, पिता पण येईल किंवा पितः पण येईल. जेव्हा पिता येईल हा तेव्हा लक्षात आलं पाहिजे की हे स्त्रीलिंगाच्या, स्त्रीलिंग आहे. हा, ओके. त्याचा जो, हो बरोबर. हा, आणि पितः आहे तेव्हा पण इथं पिब धातू नाही का वापरू शकत? हा, हे पिब धातूचंच भूतकालवाचक कर्मणी धातूसाठीत आहे. पिब अच्छा, धातू ओके ओके आता त्याचं विशेषण झालंय आणि तो त्या ओके त्याचं विशेषण म्हणून तो शब्द झालाय. आता ते तितः अंतीसारखं ओके. चालणार नाही, तो तो आता देवः वनः हा मालासारखा चालणार. अच्छा, ओके ओके. पिब हा धातू. हा, ओके ह्याचं ओके मी ओके. पुन्हा एकदा सांगते. भूतकाल वाचक कर्मणी धातू साधित विशेषण. धातू हम्म साधित म्हणजे धातूला घेऊन, धातू बरोबर आहे तो तो धातू आहे. हम्म तो आता धातू हम्म राहिला. धातू म्हणजे काय, तिची क्रियेचं जे मूळ रूप आहे ते तो झालंय विशेष. हम्म विशेषणाला स्वतःचं अस्तित्व नसतं. कर्मणी बरोबर. मध्ये ते विशेषण कर्माप्रमाणे चालतं. मग जर कर्म हो. पुल्लिंगात असेल तर विशेषण पण पुल्लिंगात येणार. कर्म नपुसकलिंगात असेल तर विशेषण पण नपुसकलिंगात येणार. कर्म जर अच्छा. स्त्रीलिंगात असेल तर ते धातुसाधित विशेषण पण स्त्रीलिंगात येणार. आणि स्त्रीलिंगात येणार. ओके. कालात आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते, एक एक विचारू का ताई? बोला बोला. मग क्वेश्चन येताना असा येणार का की भूतकाल वाचक कर्मणी नाही अशी नाही. वाक्ये करा? तुम्हाला वाक्य येणार, त्या वाक्यावरनं तुम्हाला स्वतः करायचं. ते तिथे काय, अंदाज लावायचा की हे हा, भूतकाल वाचक करायचं. हा. तुम्ही हे बघा ना इथे, गेला, गेली, गेले, लिहिले, पाहिले. हा, पुढच्या वाक्यात पण वाचले, पडले, गेला, केले, प्यायले. तेव्हा तुम्हाला तुमचं आता कळलं पाहिजे की हे असे आले म्हणजे ते कबूदावी आहे. कळलं? ओके आपण ओके. पुढे जाऊ. पुढचं हम्म आता सॉरी, आता कोण बोललं होतं? 10च मिनिटं उरलीत आपली आता. अं, कोणाजी बोलले होते ना, नाही सॉरी, कोण बोललं होतं आता? उषा किरण, श्यामलताई बोलले होते. उषा किरण जोशी आहे, माधुरी कुलकर्णी, सांगते ते. हा, ओके माधुरी. बाला अत्र आगता, हम्म, म्हणजे मुलगी येथे आली. एक्सलंट. बाला अत्र आगता. आता इथे बघा, आगता आहे ते बाला बरोबर. झालेलं आहे. कळलं? हा, आगता बालाप्रमाणे चालवलेलं आहे. हा, Correct. म्हणजे माला, क्रिया. ओके ओके म्हणजे बरोबर. मालाप्रमाणे बेसिकली. बाला म्हणजे बाला. स्त्रीलिंगी झालं, त्याच्यामुळे स्त्रीलिंगी. आगता, आगत, आ प्लस ग, ते जे आगच्छवालं जे आहे, तुम्ही आगच्छन्ती वगैरे करता त्याच्याऐवजी ते आगता होणार, शब्द झाला त्याचा. हम्म हम्म पुढचं वाक्य वासंती कुलकर्णी आहे, हो ते आहे. बोलता. हो सांगते. रामः गृहात् बहिः गतः. बहिही, बहिही. बहिः. या हा बहिः. विसर्गाचा उच्चार कसा करायचा असतो बघा. हा विसर्गाच्या आधी जो स्वर आहे त्याच्यावर उच्चार करायचा. मच्या आधी म्हणजे विसर्गाच्या आधी अकारांत आहे म्हणून ते रामः झालं, गतः झालं. पण बहिही म्हणजे तो विसर्ग आहे ना, त्याच्या आधी इकार आहे ना, म्हणून ते बहिही असं असतं. हा, विसर्गाचा उच्चार त्याच्या आधीच्या शब्दाचा जो स्वर असतो त्याच्यावर असतो. रामः हो. गृहात बहिः गतः.
सांगा बरं याचा अनुवाद. राम बाहेरून घरात आला. नाही, घराच्या घरातून बाहेर एक गेला. मिनिट एक मिनिट त्यांना घराच्या बाहेर गेला. गृहात ही कुठली विभक्ती झाली ताई? सप्तमी. नाही, एकार नाही येतो. तृतीया तला हलंत तृतीया ताई. हलंत तो आहे ते देवात देवाभ्याम देवेभ्यः पंचमी अपादान आहे ना. पंचमी. अपादान ओके म्हणजे ओके. पंचमी. तुमच्यापासून ते वेगळं झालंय, म्हणजे घरापासून वेगळं झालंय, म्हणून राम घरातून बाहेर बाहेर गेला. गेला. राम घरातून. तुम्हाला गृहाची कन्सेप्ट कळली कसं कसं केलंय मी? नाही ताई. पुन्हा एकदा सांगते. गृहात ही देवात देवाभ्याम देवेभ्यः पंचमी आहे. पंचमी हे अपादान झालं. अपादान म्हणजे आपण देतो किंवा आपल्यापासून एखादी गोष्ट दूर जाते. गृहात बरोबर. गृहात म्हणजे घरापासून तो दूर गेलेला आहे, म्हणून ते घरातून बाहेर. बाहेर राम गेला. गृहात बहिः गतः. राम घरातून बाहेर गेला. ओके, कळलं ताई. ओके. तर आपण पंचमीला ना, म्हणजे तर थांबून. ऊन होऊन आहे ना पंचमीला, तर तून पण असायला पाहिजे का चालेल ना, तिथे? घरातून तूनच. ऊन होऊन तून. घरापासून चालतं हा ना. हा हा ऊन पासून आहे ना. चालेल. हा 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 ओके. त्याची जी प्रत्यय आहेत ती लावा, जे तिथे शोभून दिसेल किंवा ज्याने चांगला अर्थ होईल ते तिथे लावा, पण ती प्रत्यय तिथे लावा. ओके ओके ओके. हा गुणाजी बोला. मग हे गृहात आहे तर मग जागा म्हणून सप्तमी का नाही येत? ते वाक्य तसं आहे ना भाऊ, घराच्या आत नाहीये ना, घरातून बाहेर गेलाय असं त्यांना सांगायचं. ते वाक्यच तसं आहे. आपण काय संस्कृत म्हणजे मराठीचं संस्कृत नाही करत आहे ना, किंवा असं नाहीये. ते वाक्य त्यांनी दिलेलं आहे. ते जागा म्हणजे काय, तुम्ही संस्कृत मध्ये काय विभक्ती लागणार त्याच लागणार हो त्याच का? लागणार. हा, म्हणजे आता इथे बघा, जले पत्रम पतितम म्हणजे ते पाण्याच्या आत पडलं ना, म्हणजे ती जागा म्हणजे काय, ते पाण्यात पडलं. पाण्यापासून असतं तर ते म्हणजे वेगळं झालं असतं. तर हे कसं, तो घराच्या बाहेर गेला ना, म्हणून. जायचं का पुढे? हो सर. हा, हो ताई. पुढचं वाक्य विद्या कुलकर्णी आहे. हो. हा, बोलता का? हा. त्याने पत्र लिहिले नाही. त्याने पत्र लिहिले नाही. नाही. तेन त्याने पत्र लिहिले नाही. पुढचं वाक्य, संगीता लाड आहेत का? आहे. हा, बोला. तत्र स्थितः गोपालः किं पश्यति. तेथे स्थितच काय, तेथे गोपाल का गेला? काय पाहतो? नाही, पश्यती. आता हे हे तुम्ही पश्यती आलं म्हणजे तो भूतकाळ वगैरे नाहीये. तुम्हाला कळलं का आता फरक? हा, ते माग. वर्तमान काळ आहे. अच्छा, स्थितच पण काय कळालं नाही. स्थित स्थातिष्ठ, तर तो स्थित जो आहे ना, तो आता म्हणजे तो भूतकाळाचं रूप ते झालं. तत्र स्थित. स्थित म्हणजे थांबलेला. तेथे पाहिलं. थांबले. ते थांबलेला गोपाल. हा, पश्यती थांबलेला म्हणजे की बघणे. हो, बसलेला मॅम? थांबलेला. स्थातिष्ठ म्हणजे उभा राहणे, म्हणजे हा. तिथे स्थित झालेला म्हणजे बसलेला नाही, म्हणजे आपण काही खाली बसले नाही. स्थातिष्ठ म्हणजे उभा, म्हणजे तो असा थांबलाय तिकडे. स्थाचं बर. तिष्ठती होतं ना, ते स्थातिष्ठती. आपण मराठीत पण म्हणतो ना, तिष्ठत थांबला वगैरे असं, हा, म्हणजे वाट बघत थांबला. वाट बघत थांबलेला. उभा राहिला. ठीक आहे. मोहिनी माने आहेत का? सुजाता नाईक. ताई, पश्यती आलं म्हणजे मॅम मिक्स त्या वाक्य आलं का? कोष्टकामध्ये स्थित
मध्येच तुम्ही एक मॅम मिक्स वाक्य टाकलं कोष्टकामध्ये त्यामुळे ते स्थितच भूतवचन. एकानेच बसलेला बोला, आहे. एकानेच बोला. मग आपण एकदा ही वाक्य ना त्यांनी दिलेली आहेत, ही जे आपला सिलेबस आहे त्याच्यामध्येच ही वाक्य आहेत. हा आपण सगळी कन्फ्युजन एकदम झालं की ते बरोबर आहे नाही, पश्यती. म्हणून तर मग मी म्हटलं ना की पश्यती हे तुम्हाला आता आपणला असं अभ्यास वाढतोय ना, मग असं येतच राहणार. वर्तमान काळ आणि हे वेगळं येणार, किंवा आता पुढे पुढे तर 2-2 वाक्य एकत्र, म्हणजे तुमची जी अभ्यासाचे जी वाक्यांची जी कॉम्प्लेक्सिटी ती वाढतच जाणार. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा ते काय आहे ते बघायचं आणि लिहायचं. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर पटकन येईल असं. सवयीने पण होईल म्हणा, म्हणजे जेवढं तुम्ही कराल वाक्यांचं, बघाल, म्हणजे वाक्य बघणं एक असतं ना, की हा इथे स्थित पण आहे आणि पश्यती पण आहे, हे माहिती असणं, ह्याला पण एक सवय लागते, त्याने होऊन जाईल. ठीक आहे, आपण पुढे जायचं का? सुजाता नाईक आहेत का? कोणी काही बोलत होतं का? प्रश्न होता का? मॅम ते कोष्टकामध्ये स्थितच बसलेला म्हणून दिलाय की. इथे याचा अर्थ थांबलेला आहे. बसलेला गोपाळ काय बघतो, मी सरांना विचारून सांगते की इथे, कारण हिंदीत किंवा ह्याच्यात ना वेटिंग आहे बघा, म्हणजे ह्याचं म्हणजे त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी इथे तो थांबलेलाच आहे. बसलेला बर बर ला वेगळा शब्द आहे. मी सरांना विचारून, मॅम बसलेला काय हे आहे? हा तेच मी सरांना विचारून सांगते त्याचं काय होईल. हा, हा, ओके. आपण तिष्ठतच स्थित झालंय का हे? हा, स्थात इष्ट धातू आहे ना. बर, हा. हं. स्थितः म्हणजे थांबलेला. थांबलेला भूतकाळ. हा. प्रसाद, मग बसलेला वेगळा शब्द असेल ना? हो, मी सांगते तुम्हाला, लिहून पाहावं घेतलंय. लागलं म्हणजे आपण आता 1 मिनिट उरलाय, पटकन कोणी सांगताय का हे? कथम इत्थम वृत्तांतम भूतः, वृत्तांतः भूतः. संध्या पाड, मी सांगते. कथम म्हणजे कसा, इत्थम म्हणजे असा. करेक्ट. हा, वृत्तांत म्हणजे वृत्तांतच. करेक्ट. आणि भूतः म्हणजे गेला. नाही, मग हे काय झालं? कसा असा वृत्तांत गेला, असं कसं होतं? असं झालं ते. गतः नाही, भूतः आहे. भूभवती, भूतः, भूभवती सारखं ते. भूभवती. झाला असं होईल का? असा झाला. वृत्तांत कसा तर म्हणजे झाला? झालेला, झालेला. झालेला. वृत्तांताला प्रसंग म्हणायचं. झाला. झाला. कसा असा वृत्तांत झाला असं होतं. हा.